आज आपण बनवणार आहे एकदम साधा आणि सोपा उलटा वडापाव। बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला एकदम भन्नाट असा लागतो आहे। तर या उलटा वडापावला काही लोक पॅटीस किंवा मग काही लोक पाववडा असेही बोलतात। घरच्याच साहित्यात आपण असा हा भन्नाट असा उलटा वडापाव बनवणार आहे। सर्वात आधी तर आपण सुकं वाटण तयार करून घेऊया। तर सुकं वाटण तयार करण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे। याचं सुकं वाटण करून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। त्यानंतर इथे मी 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, उकडवून त्याचे साल काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपण आता भाजी बनवून घेऊया। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। कढईमध्ये घालते 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालायचे आणि जिरेही छान फुलून द्यायचे। त्यानंतर आपण जे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचे सुकं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं। कढीपत्ता घालून घ्यायचा आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि छान सर्व परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती। हे सर्व छान परतलं की त्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे। किसणीने किसून अजिबात घालायचे नाही। सर्व बटाटे घातले की त्यावरती घालायचं आहे अर्धा चम्मच ओवा, हातानेच थोडासा कुस्करून घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि स्लो गॅसवरतीच भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। भाजी तर आपली खूप छान तयार झालेली आहे। आता यावरून घालूया कोथिंबीर। आपली भाजी तयार झालेली आहे आता। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1 पाव। तर हा मार्केटमधलाच नॉर्मल पाव आहे। तर या पावाला मधून एक होल करायचा आहे याप्रमाणे। यामध्ये भरपूर सारी भाजी आपल्याला भरायची आहे। जेवढी आपण वड्यासाठी भरतो तेवढी, जेवढी बसेल तेवढी जास्त भाजी मी पावामध्ये भरलेली आहे। म्हणजे आपला उलटा वडापाव खायला एकदम छान लागणार आहे। मस्त प्रकारे बाकीचेही उलटा वडापाव भाजी भरून ठेवायचे आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। तर हे घरचंच बेसन पीठ आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे, पाव चम्मच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे, चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि आता हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे पाणी घालून। बोटाने असं चेक करायचं आहे की तयार झालेलं आहे की नाही। चमच्याला छान कोटिंग बसतं म्हणजे आपलं कोटिंग छान तयार झालेलं आहे बेसन पिठाचं। तर त्यामध्येच आपला हा पाववडा बुडवायचा आहे। सर इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तर कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता गॅस मीडियम करायचा आहे आणि त्यामध्ये हा आपला उलटा वडापाव सोडून घ्यायचा आहे। छान दोन्ही साईडने परतवून तळून घ्यायचा आहे। तर मस्त आपला उलटा वडापाव तयार झालेला आहे।